त्यांना मी आपकी जय करतो। या ठिकाणी उपस्थित आप मूळ धर्म सतीपती आरती पूजक समाज, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना आपकी जय। थोडा हा आम्ही मराठी न बोलता आणि म्हणून हा आदिवासी बोलीस। इसना रंजनपूर या जो आरती पूजन कार्यक्रम होय आणि आपण दरवर्षी रंजनपूरला येत, तो कार्यक्रम आपला बटसला माहिती आहे आणि आप मूळ धर्म बद्दल आपला माहिती आहे, आपकी जय बद्दल माहिती आहे, पण थोडा नवीन समाज भी आहे आणि त्या समाजला ती गोटनं मार्गदर्शन ये आपकी जय काय है, आप मूळ धर्म काय है, ये सतीपती आरती काय है, इनबद्दल थोडंसं हा मार्गदर्शन करीस। इतिहास गुलाम बाबाने इतिहास काय आहे का, रामदास बाबा आणि तो ब्रिटिश सरकारनं जो काळ आतलो आणि तो समय में आपलो आदिवासी समाज कोणती पद्धती आज लुकी चालतोय नो, इनबद्दल आहे थोडंसं आपल्या बट्टसला मार्गदर्शन करणारा हिसाब ती मला जतला मालूम रही ती पद्धती आहे बोलणार है। तर जो टाइमला गुलाम महाराजनं अवतार ह्या येनो आणि 1937 साली आप मूळ धर्माची स्थापना होणे। आप मूळ धर्म म्हणजे आदि अनादि काळापासून चालत आलेला धर्म, म्हणजे तो कोणोभी धर्म होय, पण आपण आदिवासी आदि अनादि काळापासून जो आपला धर्म चालतोय नो, तिना नावसा आप मूळ धर्म। तिला इसवी सन हा काय आम्ही अक्षर येनो हा अक्षर देखा आपण 1937 साल तिने अगलम काही वर्षापर्यंत जो इसवी सन 1 पासून जो काय समय चालतोय नो, तिने अगलम अक्षर आतलो की ना, तिने अगलम तो धर्म कोणता आतला आपला तिनं कोणच खुलासो ना करी शकणार आणि कोण करावं ना, म्हणून बाबा आप मूळ धर्म, मूळ म्हणजे आदि अनादि काळापासून चालत आलेला धर्म, म्हणून यो आपनो अख्खासनो मूळ धर्म सतो। आणि बाबा आखी गया हा बट्टस नहीं करता धर्मनी रचना करनो, यहाँ 18 न्याति के लिए धर्म यो जो धर्म स्थापन करना तेव्हा एकमेकला आपला सन्मान भेटू जोय, एकमेकनो मान सन्मान रही तरच आपण यहाँ बठा एक ठिकाणी रही शकसू, एकमेकनो सन्मान करी शकसू। म्हणून ये आपने आपकी जय जो आप एकमेकनो सन्मान देवानी करता करत ये तो टाइमला बाबा आपकी जय जिसे राम राम नमस्कार करता राहू लागल लोक, ती पद्धती आपकी जय ना बाबा आपला शिकारी गेला। आणि जेव्हा आप मूळ धर्माची स्थापना होणे तर पहली जेव्हा आरती बोलवा मैंने आपू या में आरती बोलना, ये आरती बाबा समाज समोर बोलना, तर दगुमायातले गुलाम बाबा रामदास बाबा आणि जे काय आपला कारभारी आतला तो टाइमला नेहमीला त्या बड़ा कारभारी में एक जाग बसीन ये आरती बोलना। आणि देखा एक तिसना जेव्हा ही सृष्टी पर बाबानो एक शब्द हा, या सृष्टीवर अतिपाप झाल्यामुळे आप ईश्वरास त्याचा भीट आला आहे आणि म्हणून भूभार हलका करण्यासाठी आप गुलाम अवतार झाला आहे, म्हणजे ही सृष्टी पर अतिपाप हो जायलो आतलो, म्हणून गुलाम बाबानो अवतार ये ठिकाणी होईलो आतलो। आणि जेव्हा ही आरती बोलणं अति आरती बोल में आजच काय कालदीच काय 1 महिन्यानी अंदर में लाखोनी संख्या ती समाज तहा रंजनपूरला येवाना सुरू होई गेली।
लाखोनी संख्या ती आपू हजारो पत्रिका छापूत बटाला निमंत्रण देऊत पण आपणा ती 1000-2000 लोक जमते मुश्किल ती गोळा होऊ शकत आणि ते बी आखू आम्ही तो बड़ी जमाना आखा मोबाईल निघ गया आहात कधी पत्रिका आमंत्रण देऊत आपण तव समाज एकत्र गोळा होत पण तो टाइमला इकडं पत्रिका वगैरे तो टाइमला काही नातला पण स्वतः स्वयं अवतारी पुरुष ह्या येयला आतला भगवान अवतार ह्या आपणा समाजमा येयलो आतलो आणि तिसनी कृपा ती एकमेकला समाजला कोणती पद्धतीचा खेचना होई आतला महान शक्ती दिसनामा आतली एक कुदरती ताकद दिसनामा आतली आणि ते महिनो बेन महिना आतलो यो पिरियड में लाखोनी संख्या ती रंजनपूरला गर्दी येवाम लाग गेली आपण भी विचार करा तुमला आपला कोला तुमला सुद्धा अमुक कोई दिन बातमी देवाला येणार ना होई का रंजनपूरला तुम चाला शाकीन पण एकमेकना कुदरतनी ताकद देखा भगवाननी ताकद देखा आखो समाज रंजनपूरला आज खेचा येनो आज भी लाखों लोक रंजनपूरला येत इस तो टाइमला गुलाम बाबानी एका सुद्धा महीनो बेन महिन्यानी अंदर में लाखोनी संख्या आतली इस हाय ना तो एक पुस्तक में लिखिला हा एक शंकर विनायक ठाकर करीन आतलो तो इशा के हाय हो आरती में गेलो हो मनी देखावा में आज 25,000 लोक आतलं बिसरी आरती में गयो सोमवार यो जो सोमवार है ना ये सोमवारला आरती हो लागे आज भी तुम बठा सोमवारला रंजनपूरला येत आणि देखत हा रंजनपूरला आता यो सोमवार आतलो तो या सोमवारसनी दिनला तर हा रंजनपूरला ही गर्दी वाढती जाऊ लागे आता तो लेखी की शाखा का है आरती में गयो मला 25,000 लोग दिखाना हो दूसरो सोमवारी आरती में गए 25,000 करता 50,000 करता लाख 1.25 लाख इसे बढ़ती जाऊ लागी संख्या आतलो मोठो समाज रंजनपूरला येऊ लागो इसे स्पष्टता पुस्तक में लिखिला हा आता यो जो भगवान ना अवतार अपना मी येलो आतलो यो अवतारला कोला आमंत्रण देवानी गरज ना पड लागी आणि आज भी ना पडती इथं आपला बठाला माहिती है आता यो जो समाज में जो जोड़ायलो हो आज भी एका वाड़ावडील पासून तर आजपर्यंत जो भी जोडा गयो इला आमंत्रण गरज ना पडणे एक कुदरती ताकद तिला तालुक रंजनपूर खेची लावणी आणि म्हणून आपण ये ठिकाणी आप में भेटी गए आपकी जे परिवार में भेटी गए आहात इसे खूप मोठं लाखों संख्या ती तो टाइमला सुद्धा रंजनपूरला समाज येऊ लागो आणि तिनं नियम इसला काय बनाड देणलो तो का सकाळी उठल्यावर जाबून स्वच्छला जात संडासला जात तो लोटी लिन जाया कराबो तो टाइमला तर कोण लोटी लिन बिन जावं लागा संडास नाही आतला काही नाही आतला आम्ही ठीक संडास बाथरूम बटसनी जागा कोण बी डबडाशिवाय संडासला जाता पण तो टाइमला दगडाशिवाय बिसरो पर्याय नातलो आपण समाजला म्हणजे विचार ना करी शौक लागा आपण समाज इसी परिस्थिती आतली तव फक्त खावाना आणि बाहेर जावाना इनी ऊपर बिसरा कामच नातला आपला आणि जंगलમાં रवाना इसरो ब्रिटिश सरकारનો समय आतलो तो आता समयला इसरो ब्रिटिश सरकारનો समय आणि तो समयला देशમાં एकदम म्हणजे आणीबाणी चालू आतली देशला स्वतंत्र करवानी करता कैक संघटना कैक म्हणजे या जो काय क्रांतीवीर हो गया या बठ्ठा ती समाजला ब्रिटिशनी विरुद्ध में लड़ावाना और जो देश स्वतंत्र करवानो इसरो पीरियड में तो समय पर चालू आतले आणि तो टाइमला गुलाम बाबा ना होता रातलो आता गुलाम बाबा रामदास बाबा फैजपूरला अधिवेशन आतला ता गांधीजी वगैरे बट्ट जायला आतला स्टेज पर गुलाम बाबा भी आतला था हाय तोंडीने आखतो इथं पुस्तक में सुद्धा लिखिला हा ते पुस्तक एखादा रंजनपुरी असा तर मागजा 1937 सालना पुस्तक सुद्धा खूप महत्वाना हा आपला आपनो आदिवासी समाजनो इतिहास खूप महत्वानो हो आणि तो प्रत्येक आदिवासीला तो इतिहास मालूम जोइजे आणि म्हणून हम तो इतिहासना पुस्तक तो टाइमला
2 आने किंमत आतली तो पुस्तकनी इसळाचा जुना पुस्तक आणि ती मग लिखिला असता का आखा लिखित हवीला हा जा भी काय होना हाय बोली रणोजी बठा तो टाइमला ता लिखित हवीला आतला फैजपूर अधिवेशनला गांधीजीनी जागा गुलाम बाबा दिसण्यारी करार करणाला आता आपलं समाज नहीं करता कबो यो आदिवासी समाज यो मन भटकतो समाज नहीं करता तुम्ही काय करणार आहात यो प्रश्न हा उठाविलो आतलो पण तो इतिहासમાં रही गईलो पण आज आपला जो काय स्वातंत्र्य भेटणं हा आपला ज्या काय आपू उच्च मान करीन ज्या बोली रहना ती बट्टी तिसनी कृपा हा आणि तिसनी कृपा ती बठ्ठा चाली रहना हा तिनानंतर गुलाम बाबा थोड़ा समय में 1.25 महीना में शांत हो गेला शांत होवानंतर त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारनं राज्य आतलो आणि थोड़ा समय में ये जो कार्यानी जबाबदारी आतली ही हयातीमध्ये गुलाम बाबा रामदास बाबाला सोपी देणला की मनानंतर भो ही रामदास बाबा ही कार्य चालवी म्हणून तो टाइमला रामदास बाबाला सोपा मेनला आणि ब्रिटिश सरकारने सुद्धा नजर आतली कार्य का रामदास बाबा लाखू लागा बाबा एवढं मोठं लाखोनं समाज आणि हा थोडासा आव्हान बाकी रही गया 9 लाख आरती समाजनी सुद्धा नोंद आतली तो टाइमला हां 9 लाख आरती म्हणजे बायसने आत्मा आरती प्रत्येक महिला बाई ही सतीपतीने आरती है सती ही बाईला अकीला हा आणि पतीला परमेश्वरनं दर्जो दिलो कयोच पती तो परमेश्वरला मानी जा बिसरी गमू काय भटकता फिरवान दिन ना तुमला जेवाव ही सतीपतीने आरती यो परिवारला ली चाली इशे करीन बाबांना विचारातला बाबांना म्हणणं आतला बाबा सतीपतीने आरतीच तो स्थापन करी गेला आपणी करता तेव्हा ही आरती 9 लाख आरती समाजनी तो टाइमला नोंद आतली आणि म्हणून तो टाइमला ब्रिटिश सरकारने सुद्धा आपूस पण नजर आतली आणि ब्रिटिश सरकार आखू लागा ब्रिटिश सरकारला भीती वाटून लागी ना का भाई तुम्हा एवढं मोठं लाखो समाजला लावीन हामुसपत ना हा काय वार करत किंवा ये जे काय देश ने स्वातंत्र्यमत ना तुम शामिल हो जात आम्ही भगवान ना अवतार देखा तुम एक ठिकाणी भगवान बनीन रहनो तो कई लाखोनी संख्यातील लोक 3 जागा गोय होय रहना आणि एक बाजूला स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय भाग लेलं तिसनी हारी सुद्धा आतली समाजातली म्हणून ब्रिटिश सरकारला धाक लागू लागी का तुमूत ना हम उसको काय अटॅक कर देत काय हमने हारी काय लढाई करीने या स्वातंत्र्य संग्रामात ना तुम भाग लिहिलेत इशू करीन ब्रिटिश सरकार रामनाथजी बाबा वारंवार आखू लागा का तुम ही बठा बंद करा आरती बंद करा कारण आरतीने माध्यमती लोक येऊ लाग जी आम्ही आपो आरती बोल रहे ना इन्हीं माध्यमती लोक हा रंजनपूरला आरती में शामिल व्हाल चला आखिन दर सोमवारली वाना और आरती माध्यमती एनो व्यसन मुक्त होवाना बटा दारू मांस मच्छी बटा सोडी देवाना અને रंजनपुરમાં આરતીમાં સામેલ હોઈ જવાના એ પદ્ધતિ તો કાર્યક્રમ ચાલુ लागो ती आरतीમાં बंदी लावणार ब्रिटिश सरकार आणि तो आखू लागो बाबा ही आरती बंद करा तुमला तापी ते नर्मदा अनेक तुळाजा करीन गाव होता हा तुळाजा ते अक्कलकोवा एक स्पेशल स्टेट तुमला ह्यानो राजू म्हणून हम घोषित करसो ह्याना जतला राजा तिसला हम खालसा करीन एक बाजू कर देसो पण तुम्ही आरतीला बंदी करा आतला लाखो लोकसला एक जागा लावाना बंद करा अशी करीन बाबाला वारंवार बाबाला तर आरती पर बंदी लावू लागत पण बाबा अशा आख लागा दिसला तू मला कोण ये देशमर आहे ना हा ह्यानो स तू मला कोण जागो देणारो तो याते दिन उगा तर दिन बुडा उगम ते सुगम म्हणजे जहाती दिन उगा तर दिन बुडा तालुकी पठमना असं तू देणारो कोण हे ब्रिटिश सरकारला बाबा उत्तर देणला आणि म्हणून ब्रिटिश सरकार बाबाला अटक कर लागते शिक्षा देव लाग बाबाजीला धरीनली जाऊ लाग अटक कर लाग पण बाबा ती गोटला घाबरून लागा यो आरतीनो कार्यक्रम चालू राहू लागो
बाबाला शेवट बाबाजी पत्र लिखणार, पत्र व्यवहार भी साथ आपने कहा बाबाजीला बाबाजी पत्र लिखणार ब्रिटिश सरकारला, हे अंग्रेज सरकार अभी तुम्हारी मंगनी कट चुकी है, अभी कलंकी लगा है, देश छोड़ के चले जाओ। और म्हणून बाबाला इंग्रज सरकार यो देशमध्ये देश छोड़ के चले जाओ इसके पत्र लिखना। आणि म्हणून बाबाला 2 वर्षांनी शिक्षा हद्दपारीने करवा मेनी। तर बाबाजीला मध्य प्रदेश 2 वर्ष शिक्षा व हद्दपारणी दी देवा आखीन बाबाजीला जाहीर करणं, तिने हारी 30 ते कारभारी आतला 30ला जाहीर करणं, आर्थिक बंदी आहे गए आणि बाबा फिर हद्दपार जवानी करता निघना। पण यो समाजनी हारी आवडा मोठा काय समय आतलो तो आखो समाजनी हारी बाबाजीना एक खूप मोठा नाता जोडी जायला आतला आणि प्रेमना नाता म्हणून आखो समाज बाबाजीनी हारी तर तो जावाल निघणं, हद्दपारला जावाल निघणं बेटा। याती मन नर्मदा अपना खेतिया जे गया, खेतिया लोग पाए चालता गया, तहाती फिरी 5 मार्च मे 5 मेला ताचू चौकड़ी पर पहला तो ये रहता कि अपना पुलिस वाला बसेल रहता कि आम्ही जिसे बसत तिसे करी रहता कि बांधीला असं आम्ही भी तहा खेतियान जाग तिमर रहता के तहा ब्रिटिश पुलिस तहाती आगलम बाबाजीला रवाना करना। आगलम जाता जाता नेवालीला गया और नेवाली जागा फिर अपना आदिवासी राजा आतला तो टाइमला बळवानी ना कबा अपना एक महाराज ये रहनो, एक संत ये रहनो म्हणून ते तहाती निघना नर्मदाती एक गाडी आखी टमटम गाडी करीन रहती आखी पहिलं ब्रिटिश सरकारने राजम ती गाडी लीन तो राजो तहालेवाली आणलो आणि तहाती बाबाजीला बसाडीन समाज पाये येऊ लागो आणि बाबाजीला बसाडीन ते ली गेलं तो नर्मदा ली गेलं नर्मदान तहा राजघाट चिखलदा हा तहा एक राजो आतलो तो ली गेलो आणि आको समाज याची पाये जाऊ लागो। पण तहा जो ब्रिटिश सरकार है तिला मालूम पडना कि भाई अपना ब्रिटिश सरकार हद्दपार करनो आणि ता महाराजला यानो राजो आश्रय दे नो आखीन ती दबाण टाको मेना म्हणून तहा बाबाजीला तहा ती सुटका करवा मेनली आणि ते बटा राजा जतला भी आतला तो टाइमला बटा ब्रिटिशने हात खाली आतला ना बटच ती तो इसने मिलिटरी जातली बठी ब्रिटिश सरकारनी आणि म्हणून बाबा तहाती जो नर्मदन ततनकानी गया आता नर्मदा खूप जोर मचायला लागी तेव्हा तहा काय कोय जात ना संध्याकाळ टाइम पर तिला नावनी व्यवस्था नाही आतली काय नाही आतली पण बाबा पाय उतरी गेला नर्मदा तहाती बळवानी तहाती राजघाटने जागे ततनकानी गेला पाय उतरी गेला बाबाजी ततनखानी पाय उतरता देखीन ततून समाज क विचार करायला लागेलो कोणतं महापुरुष येणं का भाई नर्मदाला पायर पाडी देखाडणं आणि म्हणून ततून खूप मोठो समाज तहा बाबाजी येऊन भेटू लागो आखा इसती सुद्धा यो जो काय समाज येनो यो भी नर्मदा पार कर देनो ततनखानी गया आणि बाबाजी तो भागमा खूप म्हणजे लगभग आखा गाव आखा लोक तो अपना भक्त लोक बाबाजी को पायर पाड़ देना वो इसे करीन तो भागमन लोक बाबाजीला भेटवाल येना प्रत्येक गाव में बाबाजीला खूप मोठं स्वागत करता की अपना तदन तो भागमना जे काही यातला स्वातंत्र्य संग्राम में भाग लेणारा लोकसुद्धा आणि आपणा लोकसुद्धा अख्खा बाबाजीने स्वागत करीन कारण बाबाजीनी हारी हजारोनी मोठी संख्यामध्ये लोक आतला तो बाबाजीनी हारी आणि म्हणून बट्ट प्रत्येक गावामध्ये स्वागत करता की बाबाजी प्रत्येक ठिकाणी आज भी आपण तुम मध्य प्रदेश जावा तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आपण आप परिवार भेटी आपकी जे परिवार भेटी और प्रत्येक ठिकाणी जावा तुम्हाला आपकी जे ना बोर्ड सुद्धा लगाडील देखाईल अयो जो जुनं समाज 1942 साली ब्रिटिश सरकारने टाइम पण वाळा वडील
आम्ही तर खूप कमी रही गया 4-5 रही गया बिचारा पण तिसनं पोरे आज बी आतलं मोठं स्वागत करत ईशाना रंजनपुरती जर काय हा गया तर तो भागमना लोक खूप मोठं स्वागत करत आपणो का बाबानी हारी तिसनं दिन जायला आतला बाबाजीनी हारी राहू लागत आहे गुलाम रामदास बाबांनी हारी आणि म्हणून आज बी खूप मोठं परिवार सुद्धा आपणो आणि ही पद्धती आज बी 10-12 गावं आहेत पांडव गुफा तुमना राजघाट चिखलदा इथं खूपच गावं असत तो समाज आता बाबाला भेटणं तिनानंतर जो काय धुळे जिल्ह्यानं ह्या देशमध्ये आम्ही देश स्वातंत्र्य हो जे म्हणून प्रत्येक ठिकाणी तर आखा म्हणजे चालू आतलं बट भानगड जाता तो चालू आतलो आणि इकडो टाईमला शंकर विनायक ठेकर जो का पुस्तक लिखनोलो तो काय गांधीजी जे काय काँग्रेसना लोक या बठ्ठा लोक मिळून तो शंकर विनायक ठेकरला आखण्या बाबाला ह्याली आपला ततलं तिसलं प्रतिसादन भेटू लागो जास्ती करी कारण हजारोनी संख्या मग जर कधी 9 लाख समाजला जर कधी बाबा एकत्र कर देखाडता होई तर कतली कुदरती ताकद ती नावातली कतली स्वयं भगवान अवतार आतलो तो आवडं मोठं आतलं मोठं संख्यामध्ये जर कधी समाजला एकत्र कर देखाडी तो फक्त रामदास बाबा कर देखाडी आणि म्हणून काँग्रेस कमिटीने मीटिंग होणे तो टाईमला काँग्रेस बेनं जातला तो धुळ्यानं तात्कालीन अध्यक्ष बनायला आतला तिला शंकर विनायक ठेकरला आणि तो फिर 10 येलो आणि तो फिर बाबाजी लाखी देखानो को बाबा तुम का ये स्वतंत्र संग्राम में भाग ले लेवा चला तुमनी गरज है आणि फिर अपना बैठा कारभारी लोक बसून फिर तो ठराव पास करना का चला भाई आपण हाती आम्ही परत जाता आपनो देश में आखीन तथी परत येवाल निघना परत येवानी एक नर्मदा परत पायी क्रॉस करना पायी क्रॉस करवानंतर ततनो समाज सुद्धा बाबाजींनी हरियाणो आणि तो झारखंड नदी करीन असं ती झारखंड नदी वाट धडगाव चौकी पियेनं ते आणि तहाती फिर रावलं पाणीला पोचणं रावलं पाणी जो काय तो पोस्टर देखाय ना नीचे तो पहाड़ से आणि ती पहाड़ में जी काय गोळीबार होईला देखाय ना हा तहा आपनो समाज पर गोळीबार होणलो तहा ती ठिकाणी समाज पोचता ब्रिटिश सरकारला मालूम पड़ी गया कि भाई समाज तर रावला पाणी ये रहनो हो ये लागिल से आता यो रंजनपुरला आखू यही आणि आखू ता चालू हो यही आरती चालू हो यही आरती पर फिरी अख्खा लोक येवन चालू हो यही आणि म्हणून बाबा फिरी म्हणजे ब्रिटिश सरकार तहा बाबाजीन तहा रोकवाना और म्हणून तहा ब्रिटिश सरकारने छावनी गयो अपना पोलीस भी आतला तेव्हा ब्रिटिश सरकारनं पोलीस आतला तहा गया एकदम पहाटोनं समय आतलो आखा कोण चहा पिऊ लागा कोण काय आंग पांग धवताय कोण काय करताय ताव ब्रिटिश सरकार न आखता न वार्निंग देता डायरेक्ट गोळीबार सुरू कर देन इसरो तो जो काय चित्र काढीला हा त्या चित्र जरी आपू कल्पना करीन काढीला होय पण इस प्रकारनं तहा जेव्हा म्हणजे प्रेत पडीला आख्या तो प्रेती ही पद्धतीनं पडीला आख्यो का तहा पाय खवीन निघवाल जागो ना ही पद्धतीचा प्रेत पडीला जेव्हा गोळीबार होय गयो कई लोक तहा आपलं शहीद होई गयो आणि बाबा एक झाडनी जागो बसिला असला तहा एक झाड आतला आम्ही बनाविलो स्मारक सरकार पण तहा बसिला आतला तहा जो बोरना झाड आतला तिनं तर अख्खं सोतळे निघे आखे आता तहा आपलं समाज खूप मोठा अन्याय हे ब्रिटिश सरकार तो टाइमला करणार आणि तात फिरी आपना जो काय कलेक्टर आतलो तो येणार तहा ती तहसील ती माणसं येणार आणि बठ्ठमेन तो गोळीबारला लोकिले ना बाबाला अटक करू आम्ही येली यातली तहा आणि बट्ट समाजला अटक करले ना पण
जहा काय बाबाजीला हाली गेलं धुळ्यान जेलमा आणि बाकीनं जो प्रेत आतलं आपले समाजनं ते प्रेत गाळा बैल भरीन ते काय तर दवाखानामली गे आखेन तहा तिसनं काय नाव नहान गाव ना लिखणं काही फक्त एक 14 आकडो सरकारी कागद में असं 14 लोक तर शहीद होणं भो या आपकी जे परिवारनं लोक 14 असला मारला म्हणजे मयत होणं मयत घोषित करणं आणि तहा जो काय बाकी ओळखणं पटली ते तर अकू खूप लोक तहा शहीद होईन पडिलातलं ते तर अकू कोण लिबीन गया ते प्रेतेसला येरूच गिदळं खाय गे आके इशली परिस्थिती तो टाइमला होणली आक आणि बाबाजीला जेव्हा कोर्टमली गे तहा आता ती पण गुन्हो काय लगाडीलो आतलो ही हद्दपारनो गुन्हो आतलो तो धर्मप्रचारक म्हणून गुन्हो लगाडीलो आतलो आज हम जो धुळेन जेलमध्ये जो कागद काढत तो कागदच लिखिला राहायचं धर्मप्रचारक म्हणून बाबाजीला लगेच धर्मप्रचारक गुन्हो यो काय गुन्हो का म्हणून बाबाजीला निर्दोष सोडवा मिळाला आणि बाबाजी परत रंजनपूरला येणला आणि आज त्या ठिकाणी जे काय शहीद आतला आपण रावला पाणीला ते तिसनी करता 2.5 कोटी रुपये मंजूर होणार हा स्मारक बांधाव जो म्हणून आपण वारंवार प्रयत्न करणं आणि प्रयत्नाला यश आम्ही येणार तर आम्ही खूप धीरे धीरे काम चालू ह रस्ता असणं तर हा खूप मोठा प्रॉब्लेम चालू म्हणून त्यातलं समय खूप होईल ह आणि म्हणून ही पद्धत आपणो इतिहास आहे तुम्हाला थोडा आखी देखाडणं तर बाबाजीला तिनानंतर सुद्धा या ब्रिटिश सरकार बाबाजीला जेल म्हणजे कोर्टमती सोडवानंतर सुद्धा आरती चालू ठेवली आतली आरती पण बिलकुल बंद ना करणं बाबाजी तुम्ही कतला बी तो जेलमली जेव्हा हाय म्हणे आरती बंद न कराव आकू समाज चालू गया आकू बाबाजीला ओकलीन येरवडा जेलम थवा मेनला आता तहा सुद्धा बाबाजीला लगभग म्हणजे वर्षभर जन्म आतला बाबाजी तहा येरवडा जन्म आता जेव्हा बाबाजी इशे ना अपनी मायक ना एका जर कधी पोलीसवाला ये लागना कापू दपी जावं लागा पहिलं आणि आम्ही बी बरो माटो एकात केस कर देना का म्हटलं चाल ना वकिलसनी जागन काय इशेन हरव लागा ते माणसं खुशी समाजनी करता जेलम जावं तयार राहू लाग खुशी तू कतला दिन जेलम थवस जेव्हा बाबाजी येरवडा जेलमध्ये ते बाबाजीला बाहेर काढणं आखे ना तेव्हा तहानो एक अधिकारी विचारता किंवा का बाबा आखू येसा का तुम जेलमा आज बाबाजी तिला उत्तर देना का हाय जर कधी शेरनं बच्चा होई ना आज शिकार करवाना इसरावा ना तू दरवाजा खुल्लो थाव हाय शिकार करी येऊ लगेच जिशाक नाख्या म्हणजे इसरा आतलं ते महापुरुष आणि तिसनो यो इतिहास आपू तो इतिहासला याद करता राहू जोय आणि तो तिने आज तो जो काय मार्ग देखाडी गयो आपला तो जर 1.25 लाख काय 9 लाख आरती समाजला एकत्र करतो होय आणि आवडी मोठी प्रेरणा दिन समाजला सुधारतो होय आता फिर आपनो समाज किसान एकत्र येऊ जोय आपनो समाज सुद्धा तिसना तो जे काय आपला आखी गयात तिसनो मार्ग पण चालू जोय आणि तो मार्ग बट्टच मोठा मार्ग न तुम्ही दारू सोडायला जावा एका जर कधी पिलो काही चक्र महाराजांच्या अगं फिरियात आणि तहाती नाकू लगेच चालू कर देत बाकी तर रस्तांती चालू कर देत आपली जागा तिशे काय चालता तहा मी काय दारू सोडवाल काय लावाना होईल तर पिजाडींना लावसा न धाव एकदा कोणती तर गाववाले येलं आतलं एक जणाला दारू सोडवायला लावणं 3 गाड्या आतल्यो भरिल्यो आणि तो तिला तर शुद्धी पिन आम्ही शेवटलो 300 का आकत नाही पिणार शेवटलो 3ला पक्का पिता आखे सोडवानी एका पक्का पिन लावीला आतलं आता ते बाबाजी आख भाव आम तिला शुद्धी पिन मी तो आपली गोट ऐकी का वारो आता तिला जरूर पद्धतशीर तो बिगर दारू ती लावत तो तिला काय तर समजाडी ना ईशा आखणं बाबाजी तिसला आणि एक जणांना पासलं तुम्ही किसाला आतलं मुक्त हैराण होईल 100 लोक तो विचार करा तो दारू सोडवणारो तिला कतलो खर्च येणं होईल आधी 9 लाख समाजला दारू सोडवी देणो हिला कतलो खर्च येणो इसरा अवतार आपली समाज में आतला
आणि म्हणून ह्यो मार्ग चालजा कोणती गमू काय दारू बिरू काय छोडवायला जाय ना करा संगत गुण बट्टस्ती बोगस गुण छ रंजनपूरला येता जाता रहा करा रंजनपूरनं संस्कार टाकता रहा करा आणि आज बी नायनो पोरे बिरे जे काय पर रंजनपूर्ण संस्कार परवाशिवाय तो कतलो बी शिकिलो रही तर बी तो सुधरावणं हा तिला रंजनपूरनी संस्कारनी गरजच पडी न तर माय बाप ह्या राबी राहणं आणि तो सरकारी नोकरी लागी जा बंगला बांधून मजाशीर राहत इसे काय इशडो तमासो आजनी जमानाम छ इसे काय हो ना देसा खूप शिकाळा वकील बनावा डॉक्टर बनावा बठात करा पण जाओ लोग रंजनपूर्ण संस्कार तुम उस पर पड़ता ना ताऊ लोग अपना घरदार सुधरावना अतलाच बोलू आणि थांबो आप कीजिए।